तुम्ही सॉफ्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी करायच्या हे तुम्हाला शिकलं पाहिजे. तर या आणि एकदम हे हाय लेवलला मी जॉब टायटल्स अँड करिअर पाथ शेअर केलेत. ह्याच्यापेक्षा भरपूर जास्त आहेत ज्याची जरी तुम्ही इंजिनियर झाला 4 वर्षाची डिग्री करून, तर सॉफ्टवेअर इंजिनियर सोडून लिडरशिपचे रोल पण आहेत, मॅनेजरचे रोल आहेत, प्रोजेक्ट मॅनेजरचे आहेत, प्रोग्राम मॅनेजरचे आहेत किंवा लीडचे रोल आहेत. जे लोक काही सॉफ्टवेअर राईट करत नाहीत, दे आर ओनली कोऑर्डिनेटर्स. दे विल मॅनेज शो, दे विल लीड पीपल, दे विल हेल्प द टीम टू ग्रो. असे पण रोल्स आहेत. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर झाला म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियरच व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही अजून पण बऱ्याच गोष्टी करू शकता. त्याला स्पेशलायझेशन स्किल्स करावे लागतील, तुम्हाला लिडरशिप प्रोग्राम अटेंड करावे लागतील किंवा त्याचे कोर्सेस असतात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, प्रोसाय असेल, अशा बरेच थर्ड पार्टी सर्टिफिकेशन आहेत, ते तुम्हाला करता येईल. आता हे ह्याच्यानंतर आहे, हे लेटेस्ट न्यूज आहे. कालच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये इन्फोसिस हॅज डिक्लेअर्ड बिग, इथं मी वाचून दाखवतो, बिग टेक कंपनीज ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स GCCs म्हणजे विप्रो, स्पेक्ट्रामाइंड, TCS, हे जे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स आहेत त्यांनी काय केलं, दे आर रॅपिडली एक्सपॅन्डिंग देअर हायरिंग एफर्ट्स, स्पेशलाइज्ड रोल्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ट्रस्ट अँड सेफ्टी. आता हा ट्रस्ट अँड सेफ्टी नावाचा एक ह्यूज एरिया नवीन डेव्हलप झालेला आहे इंडस्ट्रीमध्ये, की जर कोणी AIचं मॉडेल बनवलं तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, ते कितपत सेफ आहे, त्याच्यामध्ये कितपत प्रायव्हसी मेंटेन केली जाणार आहे, किंवा ते रिस्पॉन्सिबल किती आहे. म्हणून रिस्पॉन्सिबल AI नावाचा अजून एक एरिया आता बऱ्याच कंपन्या अडॉप्ट करत आहेत. आणि त्याच्यामुळे इन्फोसिसने ठरवलं आहे की नवीन रोल त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर सेफ्टी स्पेशलिस्ट, AI सेफ्टी डेटा सायंटिस्ट, रिस्पॉन्सिबल AI ॲनालिस्ट, AI पॉलिसी ॲडवायझर्स, इथिकल रिसर्च अँड डेटा प्रायव्हसी ऑफिसर्स, हे नवीन रोल इंट्रोड्यूस केलेले आहेत इन्फोसिसने. हे कालच्या पेपरमधली न्यूज आहे, इकॉनॉमिक टाइम्समधली. त्यामुळं असे बरेच एरियाज आहेत ज्याचा विचार तुम्ही आत्तापासून करा, म्हणजे तुमचं स्पेशलायझेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या टाईपचे रोल्स मिळतील. सो मुव्हिंग ऑन, तर आता काय तयारी केली पाहिजे की फ्युचर इंजिनियरसाठी तुम्हाला काय काय गोष्टी करायला लागणार आहेत. मी त्यातलं काही गोष्टी ऑलरेडी बोललेलो आहे की तुम्ही AI, मशीन लर्निंग, वेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या प्लॅटफॉर्म्समध्ये तुम्ही कोर्सेस लाईक कोर्सेरा, EDX भरपूर आहेत, युडमी, यांचे सर्टिफिकेशन करत राहा. काही फ्री आहेत, सर्टिफाईड कोर्सेस थोडे पेड असतील. सायबर सिक्युरिटीमध्ये सर्टिफिकेशन करा. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये तुम्ही सर्टिफिकेशनवर भर द्या. आणि दिस इज नॉट फॉर स्टुडंट्सनी पण केले पाहिजेत, प्रोफेसर्सनी पण केले पाहिजेत सर्टिफिकेशन्स. AWS, मायक्रोसॉफ्ट, Azure अँड गुगल सर्टिफिकेशन. तर मी काही कॉलेजेसमध्ये इंडस्ट्री ॲडवायझर आहेत, तिथं मी प्रत्येक प्रोफेसरना पण सांगतो की तुम्ही पण सर्टिफिकेशन करा, तरच तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकाल की ही टेक्नॉलॉजी काय आहे आणि कशी इम्प्लिमेंट केली जाईल. त्याच्यानंतर तुम्ही हायर डिग्री बघू शकता की बॅचलर्स, मास्टर्स डिग्री, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स हे आयडेंटिफाय करायला शिका. इंटर्नशिपमध्ये असेल किंवा तुमच्या कॉलेजच्या इलेक्टिव्समध्ये जे सब्जेक्ट असेल तिथं रिअल वर्ल्ड करा. रिमेंबर दॅट स्टेटमेंट, एम्पॉवर एव्हरी पर्सन ऑन द प्लॅनेट टू डू अचीव मोर, राईट. त्या गोष्टीकडे लक्ष देऊन रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नेटवर्किंग करा. लिंक्डइनमध्ये जावा किंवा तुमच्या अल्युमिनाय ग्रुप असेल त्यांच्याबरोबर बडी बना आणि ते लोक काय करतायत, तरच तुम्हाला कळेल की तुम्ही ते नेटवर्किंग केल्यानंतर तुम्ही त्यांचे बडी झाल्यावर कळेल की इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे. तर या गोष्टी तुम्हाला बघितल्या पाहिजेत. त्याच्यानंतर टेक्निकल स्किल्समध्ये तुम्ही लँग्वेजेसमध्ये, फुल स्टॅकमध्ये पायथॉन, जावा, C++, जे काही आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत ते तुम्हाला मिळून जाईल इंटरनेटवर, म्हणून मी लिहिलेलं नाही आहेत, तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ AI, ML, डेटा सायन्स प्रिन्सिपल्स, डेटा वेअरहाऊसिंग अँड ऑल दॅट यू विल नीड टू अंडरस्टँड. क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्ममध्ये AWS, Azure,
आणि गुगल क्लाउड, हे सगळे जे क्लाउडचा अभ्यास करा. एव्हरी कंपनी इज युझिंग क्लाउड, मोस्ट ऑफ द कंपनीज. फायनान्शियल कंपनीज थोड्या कमी यूज करतात, पण मोस्टली अदर कंपनीज एव्हरी कंपनी इज युझिंग. त्याच्यानंतर अंडरस्टँड सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग, हा पण एरिया तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर बेसिकली ब्लॉकचेन आणि डिसेंट्रलाइज ॲप्लिकेशन आणि वेब अँड मोबाईल डेव्हलपमेंट. तर याचे हे तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे म्हणून मी जास्त डीपर जात नाही. ते तुम्हाला कळतील जसं जसं तुमचं स्टुडंट करिअर प्रोग्रेस होईल, तुमचं इयर टू सेमिस्टर प्रोग्रेशन होईल, तसं तुम्हाला समजत जाईल. सगळ्यात इम्पॉर्टंट एरिया आहे टेक्निकल, म्हणजे मायक्रोसॉफ्टची हायरिंग फिलॉसॉफी आहे. एनी पर्सन कॅन बी ट्रेंड. त्यामुळे तुम्ही जरी बेसिक इंजिनिअरिंग केलेलं असाल तरी आम्ही तुम्हाला ट्रेन करू शकतो. त्यामुळे आम्हाला तुमच्या नॉलेजची गरज नाही आहे, म्हणजे कुठल्या टेक्निकल स्किलच्या, की तुम्हाला AI येते, ML येते, ही लँग्वेज येते, सर्टिफिकेशन केले, ते आम्ही बघत नाही. म्हणजे हे तर मी हायरिंग सिक्रेट सांगतोय मायक्रोसॉफ्टचं. आम्ही तुमची टेक्नॉलॉजी बघत नाही. ते टेक्नॉलॉजी स्किल्स हे तुम्हाला इनेबल करते की तुम्ही त्या प्रोफाईलला मॅच होत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं सॉफ्ट स्किल. तुमच्याकडं प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲनालिटिकल थिंकिंग, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, टीमवर्क, टाईम मॅनेजमेंट, प्रोजेक्ट प्लॅनिंग, म्हणजे जे सॉफ्ट स्किल्स आहेत. तुम्ही विचारा ChatGPTला की सॉफ्ट स्किल काय आहे आणि कुठले कुठले आहेत, ते तुम्हाला सांगेल. आणि त्यातले तुम्हाला किती माहिती आहेत आणि किती येत आहेत आणि किती तुम्ही वापर करताय याचा विचार करा. याच्यासाठी ओव्हरऑल म्हणजे मी मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय तयारी केली पाहिजे, तुमचा रिझ्यूम कसा बनवायचा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कसे प्रश्न विचारले जातात, याचा वेगळा सेशन करेन, पण आत्ता ते कव्हर नाही करत आहे. आणि हे वेगळीच गोष्ट आहे ती. हे सगळी तयारी करणं गरजेचं आहे. अपार्ट फ्रॉम युअर अकॅडमिक्स, म्हणजे जे टीचर तुम्हाला शिकवत आहेत, तुमचे लँग्वेजेस, स्किल्स, याच्यापासून सॉफ्ट स्किल्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आजचं एक्झाम्पल म्हणजे मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मराठीमध्ये लेक्चर देतो आहे. हे ना असं नाही व्हायला पाहिजे. एकेकाळी म्हणजे माझी कंडिशन अशी होती की मला इंग्लिश पण बोलायला येत नव्हतं, आणि त्या कंडिशनमधून मी जाऊन आज व्यवस्थित इंग्लिश बोलतो आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो आहे. त्यामुळं मराठीचा जरी अभिमान असला तरी इंग्लिश बोलायला लाजू नका किंवा प्रॅक्टिस करा. लाजायचा काही संबंध नाही. तर बेसिकली तुम्हाला ते शिकलं पाहिजे, ते स्किल्स डेव्हलप केले पाहिजेत. जर तुम्ही इंग्लिश व्यवस्थित बोलत असाल तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल, आणि ते स्किल्स तुम्ही जर डेव्हलप केले तर ते सॉफ्ट स्किलमध्ये कन्सिडर होते. दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन स्किल्स, आर्टिक्युलेशन पॉवर. सिम्पल प्रश्न आहे, टेल मी अबाउट युअर सेल्फ. आत्ता जर मी विचारलं तर यातले 90% लोकांना सांगता येणार नाही त्यांच्या स्वतःबद्दल. हा इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे, आणि हा इंटरव्ह्यूचा प्रश्न फ्रेशरला पण विचारला जातो आणि 10-15 वर्षाच्या अनुभवी माणसाला पण विचारला जातो. ते लोक बोलू शकत नाहीत. 15 वर्षाचा माणसाचा मी इंटरव्ह्यू घेतला, त्यांना विचारलं की टेल मी अबाउट युअर सेल्फ, दे आर नॉट एबल टू टेल की ते काय आहेत, त्यांनी काय केले, त्यांना काय अनुभव आहे, हे त्यांना कळत नाही. आणि ह्या प्रश्न महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रॅक्टिस करा. टेल मी अबाउट युअर सेल्फ, आपल्या रिझ्यूममध्ये काय लिहिले आणि आपल्याला बोलायला काय पाहिजे. दॅट इज कम्युनिकेशन, आर्टिक्युलेशन आणि तुमचं ओव्हरऑल सॉफ्ट स्किल, राईट. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे बिझनेस अॅक्युमेन अँड इंडस्ट्री अवेअरनेस. तुम्ही कुठल्या IT कंपनीमध्ये जाताय, त्या ती कंपनी काय करते, कुठल्या सर्व्हिसेस, प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यांचं मेन प्रॉडक्ट काय आहे, कशावरती त्यांना पैसे मिळतात, याचा पण तुम्हाला अभ्यास केला पाहिजे कुठल्या जॉबला किंवा करिअर डेव्हलपमेंटच्या अँगल्सनी. आणि मार्केट ट्रेंड बघितले पाहिजेत. तुम्हाला तो स्टार्टअपचा माइंडसेट पाहिजे की मी बाबा फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर नाही व्हायचं आहे, मला मे बी स्वतःची कंपनी चालू करायची आहे. आणि ओव्हरऑल प्रॅक्टिसेस जे आहे, गव्हर्नमेंटचे रूल्स असतील, इथिकल प्रॅक्टिसेस असतील, रेग्युलेटरी जे आस्पेक्ट आहेत ते तुम्हाला कन्सिडर केले पाहिजेत ओव्हरऑल तयारीसाठी. तर आता हे सगळं सांगितलं, पण अजून हाय लेवलच आहे. तर कसं करायचं आहे, बेसिकली जर तुम्ही बघितलं तर जे मी सांगितलं की गेट रेडी, लर्न, एक्सपिरियन्स मॅटर्स. एक्सपिरियन्स कसलाही असेल, तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये असेल, तुम्ही कुठल्या कंपनीत जाऊन इंटर्नशिप केली असेल किंवा कुठल्या म्हणजे जॉबमध्ये 1-2 वर्ष केली असेल, तर दॅट मॅटर्स मोस्ट. सो पहिलं आहे टेक्नॉलॉजी सर्टिफिकेशन, हे तुम्ही करा, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे लाईव्ह प्रोजेक्ट्स, यूज केसेस घ्या. बरेच यूज केसेस आहेत, तुम्ही जर थोडासा रिसर्च केला तर तुम्हाला यूज केसेस मिळून जातील, आणि ते यूज केसेसचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर लाईव्ह प्रोजेक्टमध्ये मे बी कॉलेजमधल्याच काही गोष्टी तुम्ही ऑटोमेट करू शकताय. दॅट कॅन गिव्ह यू अ बेटर एक्सपिरियन्स. आणि इथं पाटील सर आहेत, ज्यांचा एकेकाळी मी विद्यार्थी होतो, त्यांनीसुद्धा ते तुम्हाला गाईड करतील की कसे प्रोजेक्ट केले पाहिजे. म्हणजे इंडस्ट्री ऑटोमेशनमध्ये सरांनी बरंच काम केलेलं आहे.
तर तुम्ही असं लाईव्ह प्रोजेक्टसाठी अशा आयडियाज घेऊ शकता. बरेच लोक आहेत जे तुम्हाला आयडिया देतील आणि त्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही असे लाईव्ह प्रोजेक्ट बनवू शकताय. त्याच्यानंतर प्रोफेशनल सर्टिफिकेशन, म्हणजे हे टेक्नॉलॉजिकल सर्टिफिकेशन नाही आहेत. प्रोफेशनल सर्टिफिकेशनमध्ये चेंज मॅनेजमेंट आहे, प्रोसाय, ITIL, बरेच सर्टिफिकेशन आहेत जे तुम्ही जर केलात तर तुम्हाला कंपनी कशी ऑपरेट होते हे कळेल. म्हणजे एखाद्या कंपनीत तुम्ही जॉब करायला गेल्यानंतर त्या कंपनीच्या प्रोसेस कशा आहेत, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यामध्ये बेसिकली ती ऑपरेट कशी करते. मग त्याची इंटरनल सिस्टम असेल, IT डेव्हलपमेंट सिस्टम असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची प्रोसेस असेल, HRची सिस्टम असेल, पेरोलची सिस्टम असेल, कशा त्या सिस्टम काम करतात याच्यासाठी सर्टिफिकेशन अवेलेबल आहेत. ते सर्टिफिकेशनसुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा प्रोफेशनल सर्टिफिकेशन करू शकता. त्याच्यानंतर आहे सॉफ्ट स्किल्स. याच्यावर मी बोललो आहे, याच्यावर आपण एक स्पेशल सेशन घेऊ शकतो आहे की सॉफ्ट स्किलमध्ये काय काय करायचं आहे. सिम्पल प्रश्न असतो इंटरव्ह्यूमध्ये, जसं मी सांगितलं एक प्रश्न, टेल मी अबाउट युअर सेल्फ. तर सिम्पल प्रश्न आहे की इथं लाईट आहे आणि तिकडे स्विच आहे, तो स्विच तो ऑन कसा करणार असं विचारलं तर, किंवा तुम्ही काही सोशल मीडिया व्हिडिओमध्ये बघितलं असेल की इंटरव्ह्यूवर विचारतो राईट समथिंग ऑन द बोर्ड. राईट हा सिम्पल प्रश्न आहे, राईट समथिंग ऑन द बोर्ड. तर प्रत्येक कॅन्डिडेट वेगवेगळा रिस्पॉन्स देतो त्या प्रश्नाला. कोणतरी येतं समथिंग लिहितं, कोणतरी येतं अजून काहीतरी लिहितं. तर या सिम्पल प्रश्नामध्ये तुमचे सॉफ्ट स्किल, म्हणजे तुम्ही कसा ह्युमन बिईंग आहे, तुमचा ॲटिट्यूड काय आहे, तुम्ही कसे तयारी करून आला आहे, तुमचं ओव्हरऑल वागणं, बोलणं, हालचाल, हावभाव, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. आणि हा एक नवीन रिसर्चचा विषय आहे जे मी रिझ्यूमच्या मे बी त्या इंटरव्ह्यू प्रेपच्या सेशनमध्ये सांगेन की आजकाल कुणाचाही रिझ्यूम सिलेक्ट होत नाही. तुम्हाला किती वर्षाचा जरी अनुभव असेल तरी तुम्ही लिंक्डइनवरनं अप्लाय करा किंवा कुठल्या जॉब पोर्टलवरनं अप्लाय करा, तुमचा रिझ्यूम सिलेक्ट होणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्या पाठीमागे AI आहे. प्रत्येक कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, कोणी पण तुम्हाला जे हायर करतायत, दे आर युझिंग AI टेक्नॉलॉजी टू शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स. दॅट इज कॉल्ड ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम. आता याच्यामध्ये काय होतं की तुमचा रिझ्यूम रिजेक्ट, कारण आता तुम्हीच तुमचाच विचार केला तर एवढे सगळे इंजिनियर्स तयार होत आहेत, तर तेवढ्या इंजिनियर्समध्ये तुम्हालाच का सिलेक्ट करायचं इंटरव्ह्यूसाठी, पहिल्या राऊंडसाठी. तर 90% लोक रिजेक्ट होतात फर्स्ट लेवललाच रिझ्यूमला. आणि हे रिजेक्ट झालेले लोक त्या HRने किंवा त्या रिक्रुटरने रिजेक्ट केलेले नसतात, हे AIने रिजेक्ट केलेले असतात. तर हा वेगळा विषय आहे. हा तुम्ही रिसर्च करू शकता की असं का होतं, याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी वापरली आहे. अनदर इम्पॉर्टंट एरिया इज मेंटॉरशिप. तर सरांना मी रिक्वेस्ट करेन, तुमच्या अल्युमिनाय असोसिएशन बरोबर तुम्ही प्रॉब्ली एक टाईप करा आणि हे जे सगळे फर्स्ट, सेकंड, थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना मेंटॉरशिपचा बडी प्रोग्राम बनवा. बडी प्रोग्राम तर म्हणजे जे सिनियर्स आहेत, जे सोडून गेलेत, कॉलेज पास आउट होऊन इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, त्याच्याबरोबर एका अल्युमिनायबरोबर 2 किंवा 3 स्टुडंट्सना मॅप करा. तर त्याच्यामुळे काय होईल की त्या मुलांना स्पेसिफिक गायडन्स मिळेल, मेंटॉरशिप मिळेल की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कुठल्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये करायचं आहे, कुणाला कुठल्या करिअर. आणि यू कॅन डिसाईड दिस बेस्ड ऑन देअर इंटरेस्ट, की त्यांना कुठल्या ह्याच्यामध्ये तसे अल्युमिनाय तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यांना कलेक्ट करून द्या. दॅट इज कॉल्ड मेंटॉरशिप. म्हणजे ते मेंटॉरिंग डायरेक्ट इंडस्ट्रीमधनं मिळेल. त्याच्यानंतर आहे स्टे अपडेटेड. आता हे तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर वाचू शकता किंवा न्यूजमध्ये येत असतं. न्यूजपेपर बघा, IT ट्रेंड्स बघा, तुम्ही ChatGPTला विचारा किंवा कुठल्या पण टेक्नॉलॉजीला विचारा, ते तुम्हाला सांगेल. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही अपडेट करायचं स्वतःला. जसं मी माझ्या प्रोफाईलमध्ये सांगितलं की मला ॲक्च्युली काय आज टेक्निकल शिकायची गरज नाही. टेक्निकल एक काळ होता, मी टेक्निकल केलं, सगळं झालं, सॉफ्टवेअर झालं, डेव्हलपमेंट झाली, सगळं झालं. आता मी वेगळंच करतोय आणि त्यासाठी मी अजून पण सर्टिफिकेशन करतोय. म्हणजे सर्टिफिकेट केल्यामुळे काय होतं की तुमचा एकतर प्रोफाईल स्ट्रॉंग होतं, तुम्हाला शिकायला मिळतं आणि तो एक अनुभव असल्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये ग्रो व्हायला चान्स मिळतो. त्यामुळं स्टे अपडेटेड अँड स्टे मेक शुअर दॅट यू लर्न फ्रॉम इट. डेव्हलप एक्सपर्टीज SME. आता माझ्या इंटरव्ह्यू प्रोसेसमधल्या काही गोष्टी, ज्या माझ्या सेमिनारमधल्या काही गोष्टी मी ते इन्क्लूड केलेल्या आहेत की तुम्ही एक्सपर्टीज डेव्हलप केलं पाहिजे. कारण सगळे ज्यावेळी घोडे तयार होतील त्यातला रेस जिंकणारा घोडा कोण असणार हे ठरवायचं असेल तर त्याच्याकडे काहीतरी स्पेशलाइज स्किल पाहिजे. तर ते स्पेशलाइज स्किल किंवा ते एक्सपर्टीज डेव्हलप करणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही डेव्हलप केलं तरच तुम्ही प्रोफाईल सिलेक्शनमध्ये, जॉब इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या एक्सपर्टीजमुळं एरिया ऑफ स्पेशलायझेशन, वेन आय से डेव्हलप एक्सपर्टीज, एरिया ऑफ स्पेशलायझेशन, आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं किंवा त्या जॉब प्रोफाईलला मॅच होणार जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला त्या जॉबमध्ये म्हणजे तुम्हाला हायरिंगचे चान्सेस वाढतील.
त्याच्यानंतर आहे ते बिझनेस स्टार्टअप. याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग म्हणजे आता ते घोडा जॉकीचं बोलतोयच, त्यामुळे तुम्ही फक्त जॉब करायचा असं विचार नका करू. तुम्ही स्टार्टअप करू शकताय किंवा एखाद्याबरोबर बिझनेस पार्टनर होऊ शकताय आणि त्यांच्याकडनं लर्न करून तुमची कंपनी स्वतःची ग्रो करू शकताय. याला बराच स्कोप आहे. इंडियामध्ये स्टार्टअप तुमची ग्रो होऊ शकते. देर आर लॉट ऑफ सपोर्टिंग फॅक्टर्स दॅट आर अवेलेबल फॉर स्टार्टअप्स अँड दिस इज हॅपनिंग सिन्स लास्ट 10 years. म्हणजे स्टार्टअप करायला एवढं डिफिकल्ट नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करा. कारण जर तुम्ही जॉब करायला लागला, एकदा का तुम्ही जॉब करायला लागला, त्या जॉबवरनं तुम्हाला बिझनेसला शिफ्ट व्हायला फार वेळ लागतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण एकदा तो माइंडसेट झाला की 2 तारखेला पगार येतोय, 30 दिवस काम करायचं आहे, ते माइंडसेट बनतं आणि यू विल नॉट बी एबल टू कम आउट ऑफ इट. त्याच्यामुळं तुम्ही तो माइंडसेट चेंज करा की तुम्ही स्टार्टअप करू शकताय. 3-4 मुलं एकत्र येऊन किंवा सिनियरला घेऊन तुम्ही करू शकताय आणि बऱ्याच गोष्टी आहेत करायला, तर त्या तुम्ही केल्या तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करिअर ग्रोथ करू शकताय. अगेन स्टे अपडेटेड विथ द मार्केट ट्रेंड्स. मार्केटमध्ये काय डिमांड आहे आणि कशाची गरज आहे ह्याचा अभ्यास तुम्ही 2 वर्ष आधी केला पाहिजे. आणि हे ट्रेंड्स तुम्हाला मिळतात. ज्या टेक्नॉलॉजी येत आहेत ना, त्या कंपन्यांना जाऊन तुम्ही भेटा, त्यांना विचारा की तुमचं नेक्स्ट काय आहे. रिसर्च जे बरेच सेमिनार्स असतात, कॉम्पिटिशन्स असतात, त्याच्यामध्ये भाग घ्या. त्याच्यामध्ये कळेल की काय नवीन मार्केटमध्ये येणार आहे, म्हणजे काही गोष्टी येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आयडियाज येतील आणि स्वतःची आयडिया पण होऊ शकते. म्हणजे तुम्ही स्वतःची आयडिया पण डेव्हलप करून त्याच्यामध्ये मार्केटमध्ये आणू शकता, विच इज कॉल्ड मार्केट डिस्ट्रप्शन, राईट. की नवीन काहीतरी आणलं त्याच्यामुळं तुमची कंपनी ग्रो होईल, तुम्हाला बिझनेस मिळेल, पैसे मिळतील आणि तुम्ही मार्केट ट्रेंडमध्ये टॉप लीडर बनू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट इज बेसिकली ते स्टार्टअपबद्दल बोलायचं झालं तर डीप टेक स्टार्टअप्स इन AI, ब्लॉकचेन अँड क्लाउड कम्प्युटिंग. दीज आर द एरियाज विच आर गेनिंग द ट्रॅक्शन. म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये आणि AIमध्ये, या 3 एरियाजमध्ये स्टार्टअप आहेत आणि दे आर ट्राईंग टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स इन हेल्थकेअर, फायनान्स, सायबर सिक्युरिटी, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन. तर इंजिनियर्स विथ दीज एक्सपर्टीज they can launch their own ventures or joint ventures as emerging companies. तर बेसिकली हे मी एकदम हाय लेवलला सांगतोय, तुम्ही याच्यावरती अभ्यास करून तुम्ही ठरवू शकता की कशात करायचं आहे आणि आत्तापासून ते डोक्यात तो विचार ठेवा, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला ते तशा डायरेक्शननी जाता येईल. देर आर व्हेरियस फंडिंग ऑप्शन्स अवेलेबल. स्टार्टअप करायला तुम्हाला पैसे लागणार आहेत ना, ते पैशासाठी फंडिंग अवेलेबल आहे. तर काही बेसिकली व्हर्च्युअल कॅपिटल फंडिंग अवेलेबल आहे. म्हणजे काही इन्व्हेस्टर्स असतात, इन्व्हेस्टर कंपनीज, ते तुम्हाला करू शकतात. अँजल इन्व्हेस्टर्स आहेत, गव्हर्नमेंट ग्रांट्स आहेत, क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, ते तुम्हाला पैसे उभा करायला मदत करतील. जर तुमचा प्रॉडक्ट इनोव्हेटिव्ह असेल, रिअल वर्ल्ड असेल, इम्पॅक्टिंग ह्युमन बिईंग असेल, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही स्वतःची स्टार्टअप कंपनी चालू करू शकता. त्याच्यानंतर तुमची स्टार्टअप सुरू झाल्यानंतर इन्क्युबेटर्स अँड ॲक्सिलरेटर्स म्हणून आहे. म्हणजे आता मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे, बऱ्याच कंपन्या आहेत. तर वाय कॉम्बिनेटर आहे, टेक स्टार्टर आहे. तर ह्या कंपन्या काय करतात की बघतात की या कंपनीकडे पोटेन्शियल आहे. तुमच्यापैकी किती जण शार्क टँक शो बघतात? शार्क टँक. तर शार्क टँक बघा. शार्क टँकमध्ये ना कितीतरी बिझनेस आयडियाज येतात. दोज आर स्टार्टअप्स. काही लोक ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड असतात, 2-2 वर्ष काम केलेले असतात आणि त्यांना फंडिंगची गरज असते. तर तिथे इन्व्हेस्टर्स असतात, ते तुम्हाला इन्व्हेस्टर्स येतात आणि जर तुमचा प्रॉडक्ट खरोखर त्या लेवलचा असेल तर ऑब्व्हियसली टॉप कंपनीज आर ऑलवेज देअर टू स्पेंड मनी अँड ॲक्वायर युअर कंपनी. ते तुम्हाला ओव्हरटेक करतील आणि ते विकत घेतील आणि त्यामुळे तुम्हाला तर बिझनेस मिळेल, तुमचं डेव्हलपमेंट होऊ शकते आणि तुम्हाला फंडिंग पण मिळेल आणि यू कॅन ग्रो. तर एक सक्सेसफुल स्टार्टअप बनवण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला रिअल वर्ल्डचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आहे आणि डेव्हलप अ स्केलेबल सोल्युशन. त्याचं सोल्युशन असं शॉर्ट नाही पाहिजे, ते असं स्केल झालं पाहिजे, सगळ्या टाईपच्या लोकांना, इंडस्ट्रीजना ॲप्लिकेबल झालं पाहिजे. असा प्रॉब्लेम शोधून त्याच्यावर जर तुम्ही सोल्युशन केलं तर तुम्ही स्वतःची स्टार्टअप चालू करू शकता. तुमच्याकडं स्ट्रॉंग टेक्निकल आणि बिझनेस नॉलेज पाहिजे. टेक्निकल नॉलेज जर तुम्ही स्ट्रॉंग असेल तर तुम्ही बिझनेस नॉलेजचा माणूस पार्टनरशिपमध्ये घ्या. तुम्ही जर बिझनेसमध्ये स्ट्रॉंग असेल तर टेक्निकल नॉलेजचा माणूस पार्टनरशिपमध्ये घ्या. असं करून तुम्ही स्टार्टअप पण करू शकताय. आणि इम्पॉर्टंट थिंग आहे की मार्केटमध्ये डिमांड आहे की नाही याच्यासाठी मार्केटिंग किंवा बिझनेस अंडरस्टँडिंग असलेला माणूस गरजेचा आहे, जो तुम्हाला सांगेल की या बिझनेसमध्ये तुम्ही किती ग्रो करू शकता आणि कस्टमरच्या काय रिक्वायरमेंट आहे. तर या गोष्टी तुम्ही जर स्टार्टअप चालू करायचं असेल तर बघू शकता.
प्लस तुमचं इफेक्टिव्ह नेटवर्किंग आणि मेंटरशिप पाहिजे, म्हणून ॲल्युमनाय नेटवर्क वापरलं पाहिजे, संस्थेनं वापरलं पाहिजे, सो दॅट यू गेट दॅट नॉलेज फ्रॉम द इंडस्ट्री ॲडवायझर्स अँड स्पेशलिस्ट. आणि तुमच्याकडे ओव्हरऑल कॉम्पिटिटिव्ह मार्केटचा अप्रोच पाहिजे, की तुमचं बघून दुसरं कोणतरी कॉपी करणार, त्याच्या आधी आपण कसं विचार केला पाहिजे हा सुद्धा थॉट तुमच्या डोक्यात पाहिजे एखादी स्टार्टअप चालू करताना. बट ओव्हरऑल एंटरप्रिन्युअरशिप इज अन एक्साइटिंग pathway. So for engineers, right, if you want to become an entrepreneur, make sure that you start thinking on those lines right now. So basically मी बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो. आपण आता एक 2-3 एक्झाम्पल्स ऑफ AI व्हिडिओ बघू आणि त्याच्यावरून तुम्हाला आयडियाज येतील की कसं रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. मोस्ट ऑफ द व्हिडिओज आर मेड बाय मायक्रोसॉफ्ट आणि हे यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. तर पहिलं एक्झाम्पल आहे, सो बेसिकली हेल्पिंग सॉल्व्ह ह्युमॅनिटी ग्रेटेस्ट चॅलेंज विथ टूल्स, राईट. तर याच्यामध्ये आपण बघूयात की काय नेमकं आहे ते. आवाज येतोय? डिस्कनेक्ट झाले डिव्हाइस. From India, her name is Sanvi, where she says, well, you know, I was reading The Great Gatsby, and I kept wondering why he looks at the green light in the distance. And then, when we saw what's possible with ChatGPT, it was pretty obvious to me that the world was about to change. One of the first places we launched was an online high school that we do with Arizona State University called the Khan World School. And it has students from all over the world, including one young woman from India. Her name is Sanvi, where she says, well, you know, I was reading The Great Gatsby, and I kept wondering why he looks at the green light in the distance. And then Sanvi realized that I could actually talk to Jay Gatsby using Khanmigo. And so the AI simulated Jay Gatsby. She asked Jay Gatsby, and he said, oh, sport, it symbolizes this and that. And not only did Sanvi get her answer, but then she ended up having a very in-depth conversation with Jay Gatsby. It just shows you how immersive and how rich experiences like this are. It unlocks a depth to any dimension of learning that would have seemed science fiction a year ago. The world has a food problem. We need to grow 50% more food compared to today's levels to feed the growing population of the world. So then the question is, how do we get to increased good food production without harming the planet? One of the most promising approaches to get there is that of data-driven agriculture. We have been working on AI for agriculture for about 9 years. Generative AI has been this significant leap in helping us getting AI to every farmer anywhere in the world. With ChatGPT, a farmer can converse with the insights, irrespective of where they are, what language they speak. I lost my sight when I was 7, and ever since then I've been interested in technology and how it can have an impact to improve people's lives. A few years ago, I got the opportunity to follow my passion and to work on Seeing AI, which is a talking camera app for people who are blind. About a year ago, we started hearing about generative AI and experimenting with the different ways it can help. But the recent announcement a couple of months ago of GPT-4, now that just took things to a whole new level. Smaller white text. Below the text, there is an illustration of a pink fish. The sign is hanging above the entrance of a restaurant. The big difference is
Now these large models have been trained to recognize so many different things, and the language capabilities, we can get very rich, vivid descriptions of images and the world around us. The crane is extended upwards and appears to be in use. Sometimes when I'm out and about with my son, I really enjoy having those conversations about the things around us. Tell me about the starfish. The most distinctive is the bright orange starfish, which stands out against the darker colors of the other starfish. My son and I have so many fun adventures, and it's incredible to think what this will enable us to share together. I imagine this future where AI and humans work together, where the AI understands us each as individuals and can fill in the gaps for each and every one of us. तर आता अजून आता हा 2019चा व्हिडिओ आहे, म्हणजे 6 वर्षापूर्वी. तर याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण बघूयात की याच्यामध्ये ॲग्युमेंटेड लाईक AR, VR, AI याचा वापर केलेला आहे. आय होप इट रन्स. Now, it's a pleasure to be here in Las Vegas to present to you. Now, I get invited to do keynotes across the globe. And while it's easy for me to be here in Las Vegas, it isn't always easy for me to travel across the world. And even when I do, I can't always speak the local language. Well, what if neither language nor distance mattered for me to deliver a fantastic keynote? What if technology could help me be anywhere I needed to be and speak any language I wanted? Well, it can. We are bringing together the power of mixed reality and Azure AI services to create a truly game-changing experience. What you're about to see is an exact hologram of me wearing the same outfit that we recently captured at a mixed reality studio. And I don't speak Japanese, but what if I wanted to deliver my keynote in Japanese? Using Azure AI technology, I can translate my English into Japanese and train it to sound exactly like me. The same voice tones, those same inflections. Now we brought this together, my hologram and Azure AI, to show you what's possible. So first, I'm going to put on my HoloLens 2 here, and then we'll flip in the room to the special camera so you can see exactly what I'm seeing. Let's get started. First, let me introduce you to Mini-Me. There she is, my perfect holograph. And thanks to the power of HoloLens 2, she just floats right with me. I'm literally holding my hologram, so natural. Now she's a little small to do a keynote. So let's get her up so she can do full-size Japanese keynote. Render keynote.驚くべきことがあります。私たちは最新の複合現実キャプチャ技術を使用し、私のホログラムを作成しています。実在の人物をホログラムとして見たことがあるかもしれませんが、私が実際に日本語を話しているのが新しいのです。私は日本語を話しませんが、私の声とホログラムは完璧な日本語で話しています。これはニューラルテキスト読み上げと呼ばれる最新の人工知能技術、いわゆるニューラル TTS を使用しています。私たちは自分の声の録音を使用し、私の読みを聞こえる私自身の個人的な音声署名を作成します。日本語からフランス語、ポルトガル語まで話せます。今、この技術は私たちが働き、遊び、生活する方法に関して、世界中の国境や障壁を取り除くことができると想像してみてください。まさに SF が現実になるところです。
can see, this is mind-blowing technology. And what you just saw was my life-size hologram, my exact replica, rendered here in real time, speaking Japanese with my unique voice signature. To do this, we use mixed reality technology to create my hologram and render it here live. Then we use Azure speech-to-text capability and English transcription to get my speech. Then use Azure Translate to get the speech into Japanese. And finally, applied neural text-to-speech technology so it sounded exactly like me, just speaking Japanese. And the most amazing part? All of these technologies exist today. The future is here. तर Now, हे जे तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघितलं हे it's 2019 a pleasure to be here in Las Vegas to present to you. Now, I get invited to do keynote. सर हे जे डेमॉन्स्ट्रेशन समजलं ना ते काय होतं डेमॉन्स्ट्रेशन ती जी जुलिया व्हाईट आहे ती कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट आहे मायक्रोसॉफ्टची तिला जॅपनीजमध्ये की नोट डिलिव्हर करायची आहे मग त्याच्यामध्ये न्यूरल लँग्वेज AI TTS आणि हॉलोलेन्स या सगळ्याचा वापर करून त्यांनी आपलं एक इमेज बनवली AIमध्ये त्या हॉलोलेन्स जे तिनं घातलं होतं डिव्हाइस त्याच्यातून तिला ती इमेज दिसते आहे आणि ते आपल्याला दाखवलं येतं म्हणजे त्या कॅमेऱ्यातनं कसं दिसतंय हे तुम्हाला दाखवलं गेलं आणि तिला काय करायचं ते इंग्लिशचं जॅपनीजमधनं ट्रान्सलेट करायचं आहे तिला जे बोलायचं आहे ते की नोट जी म्हटली ते की नोट तिला इंग्लिशमधनं जॅपनीजमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे हे एक एक्झाम्पल झालं AIचं आता याचा विचार करा की तुम्ही इंजिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर तुम्हाला करायचं असेल गाडी बनवायची आहे कसली असेल किंवा काहीतरी बनवायचं आहे तर तुम्ही अशी टेक्नॉलॉजी बनवली AI ML TTS न्यूरल डेटा सायन्स न्यूरल नेटवर्क किंवा न्यूरल लँग्वेजेस हे जर तुम्ही वापरलं तर तुम्ही सुद्धा असे मॉडेल बनवू शकताय ज्या कंपनीला एखादं ड्रॉइंग बनवायला वर्षानुवर्ष किंवा 6 महिन्याचा प्रोजेक्ट करावा लागेल ते लोक 10 मिनिटात बनवू शकतील अशा पद्धतीनं असे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स तुम्ही शोधले पाहिजेत आणि ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्ही शोधले तरच तुम्हाला रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट करता येईल आणि असे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता म्हणून हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेलं याच्यानंतर मी आता अजून 2 व्हिडिओ आहेत पण ते दाखवणार नाही मी तुम्हाला एक सिम्पल आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे बेसिकली AIचा वापर आहे मायक्रोसॉफ्टचा एक प्रॉडक्ट आहे आता ChatGPT जसं पब्लिकला अवेलेबल आहे तसं मायक्रोसॉफ्टचं को पायलट म्हणून अवेलेबल आहे तर त्या को पायलटमध्ये आता आपण एक सिम्पल टास्क आपण हे करूया की कसं माझं काम ऑटोमॅटिक होते आता समजा बेसिकली जर मला इकडे काय होतं हे प्रेझेंटेशन आहे तर मला असं प्रेझेंटेशन बनवायचं आहे की मी क्रिकेटचा एक्सपर्ट आहे आणि मला माझ्या क्रिकेटच्या जे स्टुडंट आहेत त्यांना एक हे बनवायचं आहे टॉपचा खेळाडू बनवायचा आहे आता ह्याच्यावरती मला जर त्यांना गाईड करायचं असेल तर मला सगळ्याचा अभ्यास करावा लागेल एकतर मला स्वतःला क्रिकेट आलं पाहिजे त्या खेळाचं मला ज्ञान पाहिजे त्याच्यानंतर कुठल्या गोष्टी फिजिकली करायच्या खायचं प्यायचं काय या बऱ्याच गोष्टीचा रिसर्च करायला लागेल आणि याला बराच वेळ लागेल म्हणजे कमीत कमी 2, 4, 5, 10 दिवस महिनाभर तरी रिसर्च करायला लागेल तर हे को पायलट आहे हे काम बरोबर 5 मिनिटात करते विथ स्लाइड्स ते आपण डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत आता इथं तर आता मी काय केलंय एक प्रॉम्प्ट बनवलाय ऑलरेडी को पायलटला काय बोलायचं प्रॉम्प्ट तयार आता हे को पायलट हे जे वरती दिसतंय तुम्हाला इथं हे को पायलट आहे आणि हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे तर याच्यामध्ये मी एक प्रॉम्प्ट लिहिला आहे की मेसेज टू को पायलट एक मिनिट इथून जाऊ शकतो किंवा आपण इथून जाऊया म्हणजे सोपं आहे तर इथं काय लिहिलं क्रिएट प्रेझेंटेशन अबाउट आता याच्या पुढचा जो इंग्लिशचा प्रॉम्प्ट आहे तो मी इथं पेस्ट करणार आहे तर त्याच्यामध्ये मी काय लिहिले बेसिकली क्रिएट अ प्रेझेंटेशन अबाउट हे प्रेझेंटेशन मला बनवायचं आहे की ॲक्ट लाईक अ क्रिकेट
expert with flair of turning ordinary players into extraordinary cricket heroes. तर मी को पायलट किंवा चॅट जीपीटीला काय सांगतोय की तू चॅट जीपीटी को पायलट तू असं स्वतःला समज की तू क्रिकेटचा कोच आहेस, एक्सपर्ट कोच आहेस आणि तुला साधे क्रिकेट प्लेयर तुला हिरो बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी मला काय तयारी केली पाहिजे की साधा क्रिकेटचा खेळाडू एक एक्सटर्नल म्हणजे एक एक्स्ट्रीमली गुड क्रिकेट हिरो कसा बनेल आणि त्याच्यासाठी काय स्टेप्स घ्यायला लागतील, त्याच्यासाठी काय तयारी केली पाहिजे ते गोल अचीव करण्यासाठी. आणि त्याला मी सांगतोय को पायलटला की मला सगळे रिसोर्सेस, कोचिंगचे गाईड हे सगळे मला त्याच्यामध्ये माहिती पाहिजे. तर आता हा प्रॉम्प्ट ज्यावेळी मी रन करणार, सो नाऊ द प्रोसेस हॅज स्टार्टेड. मी प्रॉम्प्ट दिलेलं सांगितलं, कळालं सगळ्यांना की काय सांगतोय त्याला मी. को पायलट सांगतोय मी क्रिकेटचा एक्सपर्ट आहे आणि मला साधा खेळाडू क्रिकेट खेळणार आहे, त्याला मला हिरो बनवायचं. तर त्यांनी आता आउटलाईन तयार केली आहे की फ्रॉम ऑर्डिनरी प्लेयर क्रिकेट हिरो कॉम्प्रिहेन्सिव्ह पाथ फॉर टू बिकम अ ऑलराऊंडर असं मी सांगितलं आहे त्याला. ठीक आहे, आता मी जनरेट स्लाइड्स, मग त्याने मला आउटलाईन दिली आहे की बेसिक्स ऑफ क्रिकेट, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, फिजिकल अँड मेंटल कोचिंग मेंटरशिप, रिसोर्सेस आणि पार्ट टू प्रोफेशनल क्रिकेट हे बनवले. आता मी जनरेट स्लाईड केलं तर ते स्लाईड बनवून देईल. तर बेसिकली तुम्ही बघाल की हे माझं काम ज्याला मला 2, 4, 10, 15 दिवस, महिना लागणार होता, ते काम किती मिनिटात झालं? साधारण 5 मिनिटात झालं असं आपण पकडू. 5 मिनिटात. दिस इज ऑटोमेशन. म्हणजे हे को पायलट आहे ना, याच्या बॅकग्राऊंडमध्ये AI आहे, ML आहे, मशीन लर्निंग, अल्गोरिदम, एव्हरीथिंग. तर हे रेडीमेड डिझाईन तयार झालं माझ्यासाठी. याला फक्त मी फाईन ट्यून करू शकतो आणि प्रेझेंट करू शकतो. समजा मला क्रिकेट काउन्सिलमध्ये जाऊन प्रेझेंट करायचं आहे की साध्या खेळाडूला कसं एक्सप्लेन बनवायचं आहे, तर हे बेसिकली दिस इज हाऊ इट वर्क्स. म्हणजे हे रिअल टाईम एक्झाम्पल झालं. हेच तुम्ही डॉक्टरकडे गेला तर त्याला म्हटलं की तुझ्याकडे जेवढे पेशंट येत आहेत, आता समजा फॉर एक्झाम्पल डायबिटीज कॉमन आजार आहे सगळीकडे, तर डायबिटीज पेशंटचा डेटाबेस आपण घेतला आणि प्रत्येक पेशंटचं ट्रेंड अनालिसिस केली. हे बघा प्रेझेंटेशन तयार झालं आणि हे प्रेझेंटेशन आपण रन पण करू शकतो. म्हणजे प्रत्येक स्लाईड जर बघितल्या तर हे स्लाईड AIनं बनवलेले आहेत. म्हणजे किती इझी झालेलं आहे काम. हे कंटेंट असलं तरी सुद्धा ते इझिली थिंक करून तुम्हाला क्रिएट करून देते. म्हणजे एवढं सोपं काम झालेलं आहे. असं तुम्ही बऱ्याच गोष्टी विचार करू शकता. डॉक्टरांचं एक्झाम्पल मी सांगत होतो, डायबिटीस पेशंटचा डेटाबेस घेतला आणि त्यातनं ट्रेंड अनालिसिस केला की कुणाची शुगर कशी स्पाईक होते, ती कशी कमी केली पाहिजे, कुठलं मेडिकेशन चालू आहे. म्हणजे एक इम्पॅक्ट होऊ शकतो की त्या डॉक्टरला कळेल की माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची हिस्ट्री मला आधीच माहिती झाली आहे, मी आता काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, पुढचं मेडिकेशन काय करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं बऱ्याच क्षेत्रांमध्ये तुम्ही असा विचार करू शकता. तुमच्या फ्युचर प्रोजेक्टमध्ये रिअल टाईम प्रोजेक्ट इन्क्लूड करा. फक्त सेमिस्टर कंप्लीट करायचा आहे, टिकमार्क प्रोजेक्टचा करायचा म्हणून करू नका. आणि तुम्ही जर बेसिकली त्याचा रिअल टाईम एक्झाम्पल्स जर तुम्ही केले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि हा आलेला अनुभव ते डेव्हलप करताना तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता की आम्ही असा प्रोजेक्ट केला, याचा इम्पॅक्ट एवढ्या नंबर ऑफ पीपलवर झाला आणि त्याचा फायदा असा होतोय लोकांना. तर बेसिकली विथ दिस I would like to conclude my seminar for today. I hope it was useful, not boring. I know today's generation can't sit for so long. ते रील्स चक्कर असल्यामुळे अवघड आहे. तरी पण तुम्ही शांतपणे ऐकलात याच्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. अँड लेट्स टेक सम ऑफ द क्वेश्चन्स. कोणाला क्वेश्चन असतं, आन्सर असेल तर विचारून घ्या. म्हणजे माईक तिकडे ट्रान्सफर केला जाईल, तुम्ही प्रश्न विचारू शकता. Hello sir, I am in BCA second year, currently doing DSA and JavaScript for backend development. मला ऐकू येत नाही. बोल.
Sir, I am in BCA second year doing DSA and learning JavaScript for backend development. My question is regarding the curriculum. Sir, when we face the technical interview, round, then DSA problems will be asked for sure, but to check our problem solving skill. So do you think that there should be a subject in our curriculum, at least in every semester, at least one subject in our curriculum that contains at least 25 to 30 DSA questions in every semester, at least one subject. So our problem solving skill will be improved and So good question. याचा प्रश्न असा आहे की ओव्हरऑल तुमचं एज्युकेशन सिस्टम जे आहे सेमिस्टर सिस्टम याच्यामध्ये करिक्युलममध्ये टेक्निकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स इन्क्लूड करायला पाहिजेत असं म्हणतोय ना तू बरोबर. तर हे याचं उत्तर आहे ना तर येस आणि नो आहे. तर पहिलं नो सांगतो काय, जर तुम्हाला मी असं रेडीमेड क्वेश्चन्स दिले तेच प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये येतील याची गॅरंटी नाही. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्विंग ही आय थिंक प्रॉब्लेम सॉल्विंग सिलेबसला हवेत. प्रॉब्लेम सॉल्विंग असतातच बेसिकली. तुम्ही स्वतः ते क्वेश्चन डेव्हलप करू शकता. कसं असते एज्युकेशन सिस्टम ही काही नॉर्म्सवरती आहे, म्हणजे जे त्यांना गायडन्स मिळतो गव्हर्नमेंटकडून त्याच्यावरती ते सेमिस्टर त्याचे सिलेबस प्रत्येक सब्जेक्टला काय शिकवायचं त्याचे पॉईंट्स किती मिळणार हे ठरलेलं असतं बरोबर. तर त्या गायडन्सनुसार सब्जेक्ट ठरलेले असतात. त्याच्यामुळं प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न देणं किंवा नाही देणं हे एज्युकेशन सिस्टमच्या हातामध्ये नाही आहे. ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी काय लागणार हे तुम्हाला ते शिकवणार. तर तुम्ही हे प्रॉब्लेमचे जे क्वेश्चन्स आहेत जे तुला वाटतं की रिअल प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही स्टुडंट म्हणून तयार करा लिस्ट आणि ते सरांशी डिस्कस करा, गाईडशी डिस्कस करा आणि ते प्रॉब्लेम सॉल्व कसे करता येईल हे कलेक्टिव्ह डिस्कशन करून सॉल्व करायचे प्रयत्न करा. तरच तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव येईल. ते करिक्युलममध्ये इन्क्लूड करायचे का नाही याच्यासाठी मी म्हटलं की नाही करता येणार, कारण ते गाईडलाईन्सप्रमाणे सिलेबस त्यांना डिझाईन करावं. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये किंवा जे युनिव्हर्सिटीला संलग्न कॉलेजेस असतात ना तिथं ते युनिव्हर्सिटीची गाईडलाईनच फॉलो करायला लागतात. त्यांचेच प्रश्न किंवा तेच पेपर सेट करतात. जिथं ऑटोनॉमस आहे तिथं हे शक्य आहे ते, कारण ती युनिव्हर्सिटी स्वतः क्वेश्चन पेपर सेट करत असते. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला प्रॉब्लेम दिसायला पाहिजेत. आत्ता मी बघितलं तर या रूममध्ये 4 प्रॉब्लेम तुम्हाला मिळतील. म्हणजे थोडंसं ऑब्झर्व केलं ना की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय असतात आणि ते IT कसे सॉल्व करायचे, ML सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कसे सॉल्व करायचे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याची तुम्ही लिस्ट बनवत जावा, ते अपडेट करून तुम्ही सांगा की सर हे इन्क्लूड करा. असं इनिशिएटिव्ह तुम्हाला घ्यावं लागेल. ते इन्क्लूड करतील का नाही याचं उत्तर सरांना देऊन दे. नाही एकदा का रिलेटिव्ह असेल तर इन्क्लूड करा हरकत, रिलेटिव्ह असेल तर इन्क्लूड करायला हरकत. एनी अदर क्वेश्चन्स? Good morning sir, my name is Chinmay. I am pursuing masters in computer application sandwich. तर आता मी इंटर्नशिप करायला जाणार 11 मंथ्सची. तर कसं होतं 6 महिन्याला मी एक लँग्वेज शिकत आहे. तर मी पर्सनली त्याच्यामध्ये एवढी परफेक्ट नाही आहे जेवढं असायला पाहिजे आत्ता. मग इज इट नेसेसरी टू बी परफेक्ट इन एव्हरीथिंग का बेसिक नॉलेज सगळ्याचं असेल तर सफिशियंट आहे? बेसिक नॉलेज इम्पॉर्टंट आहे, कारण सॉफ्टवेअर म्हणजे एक छोटा विषय नाही आहे. इट्स अ बिग प्रोसेस. आणि फक्त लँग्वेजेस शिकून तुम्हाला जॉब मिळेल असं काही सांगता येत नाही, कारण प्रत्येक कंपनीची रिक्वायरमेंट वेगळी असते. जरी तुम्हाला लँग्वेज येत असेल तर सगळ्यात प्रोग्रॅमिंग कॉन्सेप्ट व्यवस्थित पाहिजे. लँग्वेजेसमध्ये मास्टरी जरी नसली तरी लिहिलेला जो कोड असतो, इंटरव्ह्यूमध्ये लिहिलेला कोड असतो तो इंटरप्रिट करता आला पाहिजे. या कोडमध्ये काय लिहिले आहे, आउटपुट काय येणार आहे, इनपुट काय आहे, कुठली मेथड लिहिली आहे, कुठलं फंक्शन लिहिले आहे, काय वापरले हे तुम्हाला कळलं पाहिजे. तरच तुम्हाला तेवढं जर अंडरस्टँडिंग असेल ना तर ते बघितलं जातं. मी मगाशी एकदा म्हटलो की तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतो, कंपन्या तुम्हाला ट्रेनिंग देऊन ट्रेन करू शकतात. पण तुमचा जो ॲटिट्यूड आहे, तुमच्याकडे जे सॉफ्ट स्किल्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीम प्लेयर किंवा तुमचं कम्युनिकेशन स्किल असेल किंवा प्रेझेंटेशन स्किल असेल किंवा तुमच्याकडे जे स्किल्स पाहिजेत ते जर स्किल्स असतील दॅट पर्सन कॅन बी ट्रेन. म्हणून सॉफ्टवेअर ट्रेनिंग देऊन शिकवलं जाऊ शकतं.
जरी तुम्ही एज्युकेशन सिस्टममध्ये एक्सपर्ट नसाल तर तुम्हाला ते एक्सपर्ट बनवण्यासाठी कोर्सेस, ट्रेनिंग, व्हिडिओज आणि या गोष्टी ते करतात. त्यामुळं बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कोडिंग, प्रोग्रॅमिंग, त्याचे कॉन्सेप्ट, हुक्स कॉन्सेप्ट, आत्ताचे जे लेटेस्ट नवीन जे काय मेथड्स येत आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये त्याची माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, परफेक्ट, थँक्यू. नेक्स्ट. सर, मी अक्षता चव्हाण, सेकंड AIML. सर, माझा क्वेश्चन असा आहे की आता AI आणि ML टेक्नॉलॉजी खूप मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे की नेक्स्ट 10 इयर्समध्ये होईलच, नो प्रॉब्लेम. सर, की ह्यात आपल्याला खूप छान राहायचं आहे पुढं, तर AI कॅन नॉट रिप्लेस यू बट द पर्सन युझिंग AI कॅन रिप्लेस यू. सर, ह्या स्टेटमेंटवर मला तुमचं ओपिनियन पाहिजे. सो मी सांगितलं मगाशी, याचं उत्तर दिलं आहे पार्शियली. तर AI आता जे आहे इंडस्ट्रीमध्ये अजून 10 वर्षात ते 10 ते 20% 30% होईल. आता 10% आहे. म्हणजे लगेच काय ह्युमनचे जॉब जातील आणि लगेच AI सगळीकडे येईल आणि आपण आरामात TV बघत बसलेलं काम चालू आहे, सगळं होणार नाही. AI जसं आहे तसं ह्युमनची पण गरज लागेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंडस्ट्रीचा असा आहे, जो आम्ही गाडीत पण डिस्कस करत होतो. तर बेसिकली प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, IT कुठली पण इंडस्ट्री असू दे, इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चर, सिस्टम्स, करंट जे सिस्टम्स आहेत, जे ट्रॅडिशनल सिस्टम्स आहेत ते पूर्णपणे रिप्लेस करायला अजून 100 वर्ष लागतात, असं पण होऊ शकतं. त्यामुळं AI जे आहे ते लगेच जरी रिप्लेस नाही झालं किंवा जॉब जरी चेंज झाले, जॉबचं नेचर चेंज होईल, पण माणसानंच करावं लागेल. जरी AI जरी येणार असलं तरी तेवढ्या लेवलचं ऑटोमेशन अजून झालं नाही, होणार नाही. त्याला 10 वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट, जरी हा आज आपण ट्रेंडबद्दल बोललो असेल, करिअर डेव्हलपमेंटबद्दल बोललो असेल, सगळ्यात इम्पॉर्टंट सध्याची कंडिशन आहे की प्लॅनेट अर्थ, ग्लोबल वॉर्मिंग आणि इकॉनॉमिकल कंडिशन्स ह्या जर कोलॅप्स झाल्या तर हे सगळं बोललेलं झिरो आहे. त्यातलं काही होणार नाही. कोणाला जॉब मिळणार, माझा पण जॉब राहणार नाही, कोणाचंच राहणार नाही. ह्युमन विल बी स्ट्रगलिंग टू सर्व्हाइव्ह, अशी कंडिशन येऊ शकते. त्याच्यामुळं जे काही मी सांगितलं हे फ्युचर आहेच. जर इकॉनॉमिक कंडिशन स्टेबल राहिल्या, थोडंसं डाऊनटर्न चालू आहे, आता सध्या मंदी आहे, रिक्वायरमेंट कमी आहे, पण जॉब्स डिमांड पण कमी आहे, पण तो ग्रो होईल का नाही सांगता येत नाही. 2 ते 3 वर्ष तरी थोडं स्लो डाऊन राहील आणि त्याच्यानंतर पिकअप होईल असे एक्सपेक्टेशन आहे. पण 100% रिप्लेसमेंट कधीच होणार नाही. त्या लेवलला आपण पोचलेलो नाही. आपण बऱ्याच ठिकाणी रोबोट्स बघितलेत, AI रोबोट्स बघितलेत, तुम्ही रील्समध्ये बघत असणार आहे, बरेच तुम्हाला येत असतील. पण लगेच काय होणार नाही. 10 ते 20% ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. ते पूर्णपणे 40-50% जायला अजून टाईम आहे. तोपर्यंत तुम्ही मे बी नेक्स्ट स्पीकर तुमच्यातलं कोणतरी असेल आफ्टर 10 years. तर त्याच्यामुळे असं काही लगेच हे करायची गरज नाही. पण स्पेशलायझेशन इम्पॉर्टंट आहे. सगळे जर घोडे एका वेळी एकाच जॉबसाठी अप्लाय केले, समजा तुम्ही किती एवढे 100-200 विद्यार्थी आहे, एका रोलसाठी अप्लाय केल्यावर मला 2 किंवा 3 चूज कसं करतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर एक्सपर्टीज असेल, डिफरन्शिएटर इज द वर्ड, की तुम्ही काय डिफरंट आहात, तुमच्याकडे काय डिफरंट आहे दुसऱ्या कॉम्पिटिटिव्ह स्टुडंट कॅन्डिडेटच्या पेक्षा, हे इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे तो डिफरन्शिएटर असेल तरच तुमचा रिझ्यूम सिलेक्ट होईल, तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आणि तुम्हाला तो डिफरन्शिएटर एक्सप्लेन करावा लागेल की तुम्ही का डिफरंट आहे. तर त्याच्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा. ते एक्सपर्टीज डेव्हलप करत राहा. पॅकेजच्या मागं लागू नका. मी डिप्लोमाने डिग्री करून पहिला जॉब ज्यावेळी सुरू केला आणि इथं आहेत साक्षीदार, माझा पहिला रोल जो होता त्या रोलमध्ये मला फक्त 300 रुपये मिळाले. किती? 300 रुपीज. आणि आजकाल काय पाहिजे, लोकांना पॅकेजेस पाहिजे, 10 लाख, 20 लाख, 25 लाख, आणि ते कॉलेजच्या हेडलाईनमध्ये असतं, एवढं पॅकेज तेवढं पॅकेज, मार्केटिंग. याच्या मागं लागू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खरोखर जर स्किल असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तुम्हाला ते हार्डवर्क करायचं असेल तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तुमची सॅलरी असेल ती जाईल 6-7 डिजिटमध्ये जाईल. ते पैसे तुम्हाला मिळतीलच. हे काय कोणी देणार नाही असं नाही, होणारच. स्वतःचे स्टार्टअप किंवा स्वतःची कंपनी असली तरी सुद्धा तुम्ही मिळवू शकताय. ऑपॉर्च्युनिटीज आर एव्हरीवेअर. फक्त तुम्हाला ते ग्रॅब करायचे. ते ग्रॅब करायचं कळायला पाहिजे की बाबा आता हे मला करायचं आहे. आता सरांचे पण एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे बऱ्याच लोकांचे आहेत मी जे बघितले. आपण प्रयत्न करत राहणं, मेहनत करणं, अनुभव घेणं इम्पॉर्टंट आहे. अप टू डेट राहणं. सर्टिफिकेशनचं माझं एक्झाम्पल मी सांगितलं, म्हणजे अजून सुद्धा करतो. आता अजून नेक्स्ट करायचं प्लॅन चालू आहे, म्हणजे करत राहायचं.
शिकत राहायचं हे इम्पॉर्टंट आहे. ऑल राईट, नेक्स्ट क्वेश्चन. माझ्या मते सर टाईम कन्स्टंट आहे जरा आपल्याला, आणि फक्त मगाशी तुम्ही जे म्हटलं. वन लास्ट क्वेश्चन. हॅलो सर, माय नेम इज अभिषेक सूर्यवंशी. सर, माझा असा प्रश्न आहे की MNC कंपनीमध्ये वर्क करण्यासाठी स्किल्सपेक्षा CGPA मॅटर करतोय काय? MNC कंपनीमध्ये किंवा MNC कंपनीमध्ये CGP मॅटर करतो का हा प्रश्न आहे. गुड क्वेश्चन. ते माझ्या हातात नाही आहे. तुमची CGP तुमचे सर आणि तुमची एक्झाम डिपार्टमेंट बघून घेईल. पण CGP वरती तुमचं रिझ्यूम सिलेक्ट होईल का नाही याची गॅरंटी नाही. मी सांगितलं काय, ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या हे थर्ड पार्टी टूल्स वापरतात जिथं ह्युमन वापरला जात नाही. म्हणजे रिक्रुटर तुमचा रिझ्यूम बघतच नाही. समजा 1,00,000 ॲप्लिकेशन आले 2 रोलसाठी, फॉर एक्झाम्पल की त्यांना 10 इंजिनियर पकडू आपण, 10 इंजिनियर पाहिजे आणि 1,00,000 ॲप्लिकेशन आले. CG.9.9 पासून किंवा 10/10 पासून पकडू आपण, काय तुमचा नंबर कुठे लागणार. म्हणजे CGP 7 आहे, 9 आहे, 10 आहे, 10पैकी 10 आहे किंवा 9.5 आहे, 8.5 आहे, डझंट मॅटर. ते AI त्यांनी असं सिस्टम बनवली आहे की तर एक फॅक्टर झाला फक्त. CGPA इज वन फॅक्टर. मग ते बघतील की तुम्ही कुठल्या इयरला पास झाला आहे, तुमच्याकडे काय स्किल्स आहेत, हे सगळं AI बघतं ऑलरेडी. आणि मगच तुमचा रिझ्यूम त्यातनं फिल्टर झाला तर तुम्ही त्या इंटरव्ह्यू राऊंडला जाणार किंवा मे बी टेलिफोनिक इंटरव्ह्यू असा राऊंडला जाणार. CGPA चांगली गोष्ट आहे, तुम्ही फोकस केलाच पाहिजे. शिकायचे आत्ताच वेळ आहे. एकदा तुम्ही सिस्टममध्ये गेला, नोकरीला लागला किंवा बिझनेसमॅन झाला की शिकणं फार कमी होतं अनलेस अँड अंटिल यू हॅव टाईम. जर तुम्हाला टाईम नसेल आणि तुमची ड्युटी असेल तर तुम्ही शिकवू शकणार नाही. आणि आत्ताचा गोल्डन पिरियड आहे, मजा पण करा, हॅव फन. आम्ही पण केली आहे. त्याच्यामुळं CGPA चांगला असणं इज वन ऑफ द फॅक्टर. तो 10 पाहिजे 9 पाहिजे डिपेंड्स. काही वेळा 7 वाल्याला पण घेतील कारण त्याच्याकडे एक्सपर्टीज आहे. मी काय सांगितलं, डिफरन्शिएटर आहे त्याच्याकडे. तो जरी तो 9.5 वाला आणि 7 वाल्यामध्ये मला 3 डिफरन्सेस भेटले तर AI मध्ये तो 7 वाला रिझ्यूम वरती जातो. समजलं. तर बेसिकली इट इज वन ऑफ द फॅक्टर. जेवढा अभ्यास करता येईल तेवढा आत्ता करणं गरजेचं आहे. सब्जेक्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. करिक्युलममध्ये जे काय असतील सब्जेक्ट तुमच्या सेमिस्टर वाईज त्या पद्धतीमुळे तुम्ही शिकायचा प्रयत्न करा. जेवढं नॉलेज ॲक्वायर करता येईल तेवढं करा. एंड ऑफ द डे आता आम्ही जे शिकलो ते आज आम्ही वापरतच नाही. आम्ही अजून एक्सेल पॉवरपॉईंटमध्येच आहे. त्याचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगशी काही संबंधच नाही. अशा गोष्टी घडतील तुमच्या बाबतीत पण वेगळं काहीतरी असेल. पण CGPA वन ऑफ द फॅक्टर आहे. डिफरन्शिएटर बनवा, एक्सपर्टीज बनवा आणि तरच तुम्हाला तुमचं सिलेक्शन होईल. कॅम्पस इंटरव्ह्यू असेल किंवा तुम्ही जेव्हा जॉब मार्केटमध्ये जाल, व्हेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे अप्लाय कराल त्यावेळी तुम्हाला तो फॅक्टर कन्सिडर केला जाईल. डिफरन्शिएटर, स्किल्स डिफरन्शिएटर आणि एक्सपिरियन्स डिफरन्शिएटर, not just CGPA. So this was last question. So thanks all for listening me patiently. I hope it was good, it was helpful. If not, that is perfectly fine. I can understand. So till the next time, thank you all and have all the best to everyone. सर, सेमिनार जो आहे तो खरोखर इन्फॉर्मेटिव्ह होता. कारण का मी पण फुल ऐकलो. जनरली मी कधी बसत नाही बऱ्याच लेक्चरला, परंतु तुमच्या लेक्चरला मी सगळं कारण ते इंटरेस्टिंग होत गेलो तेव्हा मी ऐकत गेलो. आम्ही मुलांना हे पण सांगितलं की तुम्हाला करिअर ऑप्शन्स यातून निवडायचे आहेत. होप सो मुलांना करिअर ऑप्शन समजले असतील, कारण का त्यांना पुढच्या 2 दिवसामध्ये ते चूज करायला मदत होईल. आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या खरोखर माझ्यामध्ये मला तर चांगल्या वाटल्या, कारण मुलांना पण नक्कीच चांगल्या वाटल्या असतील. आता जो तुम्ही मला HR मीटला प्रश्न विचारला होता की तुम्हाला जॉकी करायचे की घोडे करायचे, हे मी बघितलं ना सर, आमची मुलं हे घोडेच होणार. कारण प्रॉब्लेम काय तुम्ही म्हटल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला सरांनी हे काढलं HR मीटला की तुम्ही घोडे बनवणार की जॉकी बनवणार, त्यावेळेला आपले रजिस्ट्रार सर पण तिथं होते आणि फायनान्स ऑफिसर पण तिथं होते. सर आम्ही आल्यानंतर इमिजिएटली मीटिंग घेतली आणि आम्ही एक नवीन सेल सुरू केला, इन्क्युबेशन सेल सेंटर. आणि त्याचे आम्ही बहुतेक सगळ्यांच्याकडे रजिस्ट्रेशन मागितले होते की जेवढ्या जेवढ्या मुलांना स्टार्टअप करायचे आहेत, जेवढ्या जेवढ्या मुलांना इन्क्युबेशन सुरू करायचे आहेत त्यांनी अर्ज भरा. तर
आमच्या 3700 पैकी फक्त 270 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. फक्त 270 विद्यार्थी जॉब घेऊ इच्छितात, बाकी सगळे घोडे सोडणार. माझं मत आहे की नाही, रेसमधला पहिला घोडा तरी व्हा, असं नको की शेवटचा घोडा. त्याला सुद्धा किंमत असते पहिल्या घोड्याला पण. आणि त्याचंच फंक्शन आता दुपारी 2ला ठरलेलं आहे की ज्या मुलांना स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे त्याच्यावर मी बाहेर एक्सपर्ट बोलवला आहे. जसं तुम्ही आलात तसं ते एक्सपर्ट बोलवलं की ज्याचं लेक्चर आत्ता होणार. परंतु तरी देखील जरी आपण घोडं होणार तरी काही हरकत नाही, परंतु रेसमधला घोडा पाहिजे आणि पहिल्या 2-3 नंबरामधला पाहिजे, असं नको की शेवटचा आलेला. होप सो जे काही सरांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला समजलं असेल. आणि सर खरं तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि आमच्या मुलांना गायडन्स केलं, त्याच्याबद्दल DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल तुम्ही खरोखर मनापासून आभार. आणि मी जयदीप सरांना विनंती करतो की एक्सपर्ट्सना आपण VC सरांच्या केबिनमध्ये घेऊन जावं. एक्सपर्ट्स गेल्यानंतर पहिल्यांदा मुली जातील आणि नंतर मुलं जातील ॲज युजल नेहमी. थँक्यू व्हेरी मच सर. लॅपटॉप